घेऊन आणि हातात पेन देऊन. हे इतकं सगळं लेखन मी कसं काय करू शकलो याचं आजही मला आश्चर्य वाटतं. तुम्हाला कादंबरीत भेटलेली साजू वेडी होती? हो, पण तुम्ही सुद्धा म्हणाला नाहीत की ती वेडी नव्हती. तिचं भावविश्वच वेगळं होतं. तिच्या स्वप्नील डोळ्यात उसळते डोह असायचे. तिच्या डोळ्यातून तिचे स्वप्न धडाधड उड्या मारून माझ्यासमोर हाताच्या घड्या घालून उभी राहायची आणि त्या स्वप्नील धुक्यात मी ओढला जायचो. तिने तिच्या स्वप्नांचा बाजार अगदी स्वतःच्या भावविश्वात मांडला होता. एकाकी, एकांती. ती स्वतःच विक्री करणार आणि स्वतःच खरेदी करणार. तिच्या भावनिक बाजारात इतरांना प्रवेश नसे. मला तो मिळाला. चित्रकारांनी पाहिलं आणि लेखकांनी लिहिलं इतकंच आपण म्हणूया. गेल्या वर्षीचे ते नाताळच्या सुट्टीचे दिवस होते. सुट्टी मजेत स्केचेस काढत पेंटिंग करत घालवावी या विचारानं कोकणातल्या एका खेडेगावात मुक्काम टाकला. 150-200 उमरा असलेलं टुमदार खेडं निसर्गाच्या कुशीत वसलेलं. मी अक्षरशः भारावून गेलो होतो. मी एक स्वच्छंद विहंग झालो होतो. त्या दिवशी मी गावाबाहेर गेलो होतो. तसा मी खूपच लांब आलो होतो. ह्या झोपडीजवळ मला वाटलं इथं कुणीच राहत नसावं आणि तसं कुणी दिसतही नव्हतं. मी कितीतरी वेळ चित्र काढत बसलो होतो. इथल्या नाळा पोफळीच्या झाडांनी मला अक्षरशः वेडावून टाकलं होतं. फोटो काढतास ना? माझा काढ हो, माझा काढ. नाही म्हणजे नाही म्हणला तर पेकट मोड मग तुझा. हा मग काढतोस का नाही? ठीक आहे. हे बघा, नाव काय तुमचं? नाव नाव माझ्या संग लगीन नव्हतंस का काय? साजू साजू म्हणतात हो मला. साजू समजला? ठीक आहे. हे बघा साजूबाई. अरे निस्ता साजू म्हणू नाही तर पेकाट मोडतो तुझा. बरं निस्ता साजू. हे बघ आज की नाही माझ्याकडचे कागद संपलेत. नंतर तुझं चित्र काढीन. हा अरे मेल्या कोंबड्या, संपूचाच हो तुझा कागद, संपूचाच. सरणात घाल तो कागद. पेकाट मोडून घेतल्या बिगर तुला माझा फोटो काढूच नाही काय? तसं नाहीये. सकाळपासून चित्र काढत होतो ना म्हणून कागद संपले. उद्या येतो आणि तुझं चित्र काढीन. बस. गेल्यावर येत नाही रे तू. गेल्यावर येत नाही. यशा गेला.
आला नाही तसा तू यशा यशा आला आणि गेला. यश नाही येत व आता तू पण गेला व नाही येत. माणसं जात्यात फिरून नाही येत. बयो मला सांगतोय. हे बघ तसं काही नाहीये. मी इथं गावातच आहे राहायला. उद्या येतो म्हणजे अगदी नक्की येतो आणि उद्या तुझं चित्र काढतो. बस हिकून कुठे चालला? माझं घर आहे ते बापशाचा रस्ता आहे ह्यो. माझ्या घराला वारा नको वा तुझा. माझ्या घराला वारा नको. चल हो तिकडं. वा 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 हे तुझं घर आहे का? वा छान आहे की. वा अरे मेल्या कोंबड्या डोळा काढून बघूच नाही हो माझ्या घराकडं. नजर लागल तुझी. चल हो तिकडं. थांब असं ऐकायचं नाही तू. तुझं टकुरच फोडत्यो. अरे बाप. पहिल्या दिवशीची साजूची भेट माझ्या चांगलीच लक्षात राहिली. पळालो म्हणून वाचलो. आणखी थोडा जरी त्या झोपडीजवळ गेलो असतो तर साजूनं माझं टकुर नक्कीच फोडलं असतं. का कुणास ठाऊक पण त्या प्रसंगानंतर मात्र मी साजूबद्दलच विचार करत होतो. तिच्या वेडेपणात मला कुठेतरी शहाणपणाची सावली दिसत होती. दुसऱ्या दिवशी गावात चौकशी केली तेव्हा कळलं साजू फार वेडी आहे. गावात क्वचितच येते. दिवस रात्र त्या झोपडीत असते किंवा तिथंच आसपास. गावातलं पोर किंवा कुणीही तिला तिच्या झोपडीजवळ आलेलं खपत नसे. चवताळून ती दगड मारते. त्या पारापर्यंत जणू तिने सगळ्यांना हद्दच घालून दिली होती. एक पाऊल जरी पुढं पडलं तरी काही खरं नाही. साजू त्याला घायाळच करायची. मग तो लहान मुलगा असो किंवा मोठा माणूस याची तिला अजिबात फिकीर नसायची. माझं कुतूहल विनाकारणच वाढत गेलं. तसं मी साजूला 2-3दा भेटलो. तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की लांब उभं राहून साजूशी खूप बोलता येतं. तिच्या झोपडीजवळ मात्र जायचं नाही. आणि तिच्याही हे लक्षात आलं असावं की मी एक निरुपद्रवी प्राणी आहे. एकदा संध्याकाळचा मी असा साजूच्या झोपडी जवळून जात होतो. साजू झोळी हलवत बसली होती एकटीच. साजू काय वो एकटीच? कशाला? अगं म्हटले एकटीच बसलीस हो. हाय की यशा माझ्याशी बोलूच नाही वो. बाळाला निजवते वो. बाळाला निजवते. मोठ्यांदा बोलूच नाही. मोठ्यांदा बोलूच नाही. बरं फटू आल्या. बाल उठल. रात्रीचं लई कल्ला करतो नाही तर मला झोपूच द्यायचं नाही. डोलं मिटलं का मग नाही उठत. नाही तर लई के काढत. लई म्हणजे लईच. का रडतो बरं? काय होतंय काय त्याला? काय नाही. रातंदिवस दिसतं आरडते. यशाचं धरलं व त्यानं. बोलायचं नाही काय नाही. नुसतं गप पडायचं. अगं त्याला ताप बी पाला असेल. औषध आणायचंय का? बसण्याचा ताप. गार है वो. गार. यशा तापला लईच.
नव्हता आपला, कधीच नाही. मग हा यशा कोण? यशा यशा ठाव नस तुका? नाही. यशा यशा माझा दादला हो. दादला? नाही ना? अरे मी त्याची लांडूर. अच्छा अच्छा अच्छा, नवरा का तुझा? हा. वा, अगं मग कुठे आहे तो तुझा नवरा यशा? हाय की आहे की? कुठं? आत. अगं काय म्हणते, जात आहे? आत आहे वो बसलेला, माझ्याशी बोलूच नाही. का बोलत का नाही? भांडण झालंय का तुमचं? नाही, अगं मग बोलत का नाही? असंच. बघायचं का तुला? बघायचं? बघ, बघ, बघ. यशा, फोटो काढणार आला. मी तुला सांगितला होता त्यो. बोलूचा का? बोलूचा? नाही, नाही बोलूचा वा त्यो, नाही बोलूचा. काय अगं, अंधार किती झालाय, तू अशीच का बसणार? हा, का दिवा नाही का तुझ्याकडे? हाय की. अगं मग लाव ना दिवा. आपलं कांडका कुठं? कांडका? अच्छा अच्छा, काड्याची पेटी का? देऊ? आता नाही कसं म्हणू. ठीक आहे. हे, माझ्या घराला वारा नको वा तुझा. माझ्या घराला वारा नको. घराला खेटायला यायचं नाही, सांगितलं होतं ना तुला. कांडका दे बरं, उजेड पाडतो आता. यशा, पोर निजला व. देऊ आत, नाही तर इथेच बरं वाऱ्यावर. मायले को निजू आम्ही इथंच. तुझं जेवण झालं का? नसला तर खाऊन घे हो. तुझा आणि कल्ला नको मला सांगून ठेवते. पोराच्या डोळ्यात आत्ताच कुठे अंधार साठलाय व. आत्ताच कुठे अंधार साठलाय पोराच्या डोळ्यात यशा. साजू, अगं तू काय बोलतेस काहीच पत्ता लागत नाहीये. आणि तू इतकं बोलतेस आणि तुझा हा नवरा यशा बोलत का नाही तुझ्याशी? फोटो काढणार तुला का कारण? हा यशा नाही बोलूचा तर नाही बोलूचा. तुझ्या कोणी चौकशी दिली वा? चल हो तिकडं, हो तिकडं. कोणी सांगितलं तुला चौकशी करायला? हा तिकडं. यशा, या फोटो काढणाऱ्याला का चौकशी व म्हणते मी? नवरा बायको नाही बोलूचा तर नाही बोलूचा. याचा कोंबडा का काय काढतं? याचा कोंबडा का काय काढतं म्हणते मी. यशा, काल सांच्याला आला होता ना फोटोवाला, त्यानं फोटो काढला ना वो माझा. आपलं लगीन झालं तेव्हा गाववाल्यानं छापला होता तसा. नाही नाही, तसा नाही. गाववाल्यानं छापला होता, त्याच्यामध्ये कोण कोण होते? साजू, यशा, मुंदावल्या लावलेल्या. म्हातारा बी होता ना यशा. यशा, मुंदावल्या अजून जपल्या भूमी. तू मोडल्यास माझ्या हाय अजून. बघतोस?
लावल्या बो मी. अरे एक टाइम बघ तरी. नाही बो, आता जरा सुरकुतली, नाही तर थेट पहिल्यासारखी. हाय ना, थेट लग्नात देखली तसाच दिसतोय ना. शालू नाही हो, पण येणी असताना बघतच राहायचं तू. हे बघू नको हो असा, दृष्ट होईल. तुझी म्हातारी रोज सांच्याला दृष्ट उतरायची माझी. तुझ्या नावानं बोट मोडायची. कपाळीच्या कामाचा तू, गाडीच्या कामाचा वो. काम ना धाम, निस्ता बसाचा वो तू. हा, आता राग राग बघू नको माझ्याकडं. भीत नाही मी तुला बोलूच नाही माझ्याशी तर राहिला, नाही तर नाही माझा काय. माझा बाला बरा मले. काय झाला तरी पोटात ना आलेला गोला हाय तू बायो. पोटात लईच तिंगणं घाली, लई म्हणजे लईच. निस्ता खेळातल्यात. मला दवाले लागले होते तेव्हा बया, मसनाचे दवाले होते बया. म्हातारी लई कावायची माझ्यावर. मासोली म्हणू नको, झिंग म्हणू नको, मरल म्हणू नको, कोंबडी म्हणू नको, मोरी. सगळं खावं खावं वाट. म्हातारी करी हो सगळं, म्हातारी सगळं करी. तुला काय नाही, निस्ता बिडी वाढायचा धरला होता. निस्ता बिडी वाढायचा, निजायचा. काम म्हणून करायचं नाही. डुकरागत डुंबत राहायचा वाऱ्यावर. त्यानंच म्हातारी कावायची तुझ्यावर. तुझं वागणंच तसला. अशीच तासनतास साजू नवऱ्याशी गप्पा मारत असे. तिचा नवरा तिला काहीच उत्तर देत नसे आणि तरीही साजू अव्याहत बोलत राहायची. गावाने दुर्लक्षलेली साजू माझ्या मनात एक विलक्षण कुतूहलाचं घर करून राहिली. गावातले लोक सांगत तिचा नवरा तिला केव्हा सोडून गेला. त्याला टीबी झाला होता. बेकार बसावं, बिड्याची 2 बंडलं ओढावी, समोर येईल ते खावं, एवढंच. सासर माहेरचं असं साजूला दुसरं कुणीच नाही. तिच्या नवऱ्यानं गावात आलेल्या बैराग्यांच्या बरोबर एकदा गाव सोडलं आणि त्या धक्क्यानं साजू भ्रमिष्ट झाली. गावच्या वेशीवर जाऊन येशा 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 अशी मोठमोठ्यांदा हाका मारत राहायची आणि तो एक गावच्या करमणुकीचा विषय झाला. तिचा नवरा तिला सोडून गेला तेव्हा साजू गरोदर होती. तिला मुलगा झाला, पण त्याच्याकडे ती दुर्लक्ष करी. गावातल्या लोकांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी होईल तोपर्यंत त्याचा सांभाळ केला. त्याच सुमाराला साजू गावाबाहेरच्या या झोपडीत येऊन राहायला लागली. गावात तिला खूपच भ्रमिष्ठासारखं व्हायचं. इतर वेळी नीट वागणारी साजू गावात गेली की ह्याच्या त्याच्या अंगावर धावून जायची. जे काय मिळेल ते फडक्यात बांधून गावाबाहेरच्या या झोपडीत येऊन पोचायची. यशा, या गावात राहणं नको बया मला. लई कावला जीव माझा. अरे मी काय नाही केलं, त्याच्या दारातला एक पेरू घ्यायला गेलं ना, तर असला धोंडा घातला माझ्या डोसक्यात.
असलं जोडणं घातलं माझ्या डोसक्यात. अरे माझं यश नीट असताना तर एकेकाचा टकुरा फोडला असता वो. ऐकता का? एकेकाचा टकुरा फोडला असता. अशी सोडायची नाही मी. माझं यश बरा होऊ दे. माझा यश बरा होऊ दे. माझा जीव लई कावला यशा. माझा जीव लई कावला. अरे गावाने धोंड मारून मारून माझं हाड आणि हाड फोडलं र यशा. माझं हाड आणि हाड फोडलं. अरे बोल रे यशा बोल. अरे काहीतरी बोल. अरे बोल यशा एकदा. मी काय नाही केलं तरी या गावातलं पोर आणि पोर मला येडी खुली म्हणतंय, धोंड मारतंय, कापड फाडतंय. माझं जीव लई कावला यशा. माझं जीव लई कावला. माझा बाला बरा माले. त्याचं काय नाही. तरस नाही, आरडा नाही, वरडा नाही. रात्रीचं लई कल्ला करतो. म्हातारी राहिली असती तर तिला लईच बालाचं वो. यशा म्हातारी राहिली असती ना तर तिला लई बालाचं होतं. अरे तू गेला आणि म्हातारीनं रडून रडून डोल्याचं कांद केलं ग माय. डोल्याचं कांद केलं. अरे तुला जायचं होतं तर जायचं, पण म्हातारीला सांगून जायचं का नाही. तुला कामाचा आणि धामाचा, पण आम्ही दोघं तुला खायला घालायचं का नाही. अरे बोल व यशा बोल. तू कायचं बोलतो. अरे कसा बी असलास तरी खोपट्याचा वासा वाटस तू यशा. तू गेला आणि म्हातारी पार हातरुणातच टेकली र. टेकली ती पार जालातच गेली वो माय. जालातच गेली. म्हातारी जालातच गेली यशा. जालातच गेली. त्याच सुमाराला रोगाने जर्जर होऊन पडलेला साजूचा नवरा लोकांना सापडला. लोकांनी त्याला गावात आणलं, त्याच्यावर औषधोपचार केले. पण त्याला जेव्हा कळलं की साजू वेडी झाली आहे, तेव्हापासून तो पुन्हा पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. पण साजू वस्ताद होती. तिने त्याला ह्या झोपडीत आणून ठेवलं. दिवस रात्र तिचा त्याच्यावर कडा पारा असे. एक ना एक दिवस तिचा नवरा यशा पळून जाणार याची खात्री गाववाल्यांना होती. पुढे पुढे साजू गावात अन्न गोळा करताना सांगत असे, माझा यशा आहे, त्याला मी बांधून ठेवलाय, आता कसं जाऊन देईन. तरी तो निघून गेलाच हा कयास गाववाल्यांचा. मला संभ्रम पडत असे तो साजूच्या झोपडीजवळ गेल्यावर. कारण काय साजू, काम चाललंय वो माझं. काम? अगं कसलं एवढं काम चाललंय? फोटो काढणार. तुला डोलं नाही का? डोलं नाही दिसो ना तुला. कापड वाळू घालते मी. कापड? अच्छा अच्छा अच्छा. साजू अगं कुणाचे ग एवढे कपडे? यशाचं वो. हा, यशाचं खमीस लईच खराब झाला होता.
वास यायचा. व्या. मी काय केला, हा, काय केलंस? असते असते त्याच्याजवळ गेलो हा. आणि त्याच्या अंगावरून खमसाच्या गठुण्या सोडल्या. तो निजलेलाच. हा? हा का, तो निजलेलाच. तो झोपलेलाच? हा. आणि असते असते सगळा खमीस काढला आणि धुतला. आणि हे आणि बघ, आणि तू उठला नाही? मसनाचा उठतोय. निजला का निजला. एखाद्यात लाद घातली तरी बी उठायचं नाही. हे बघ, पालाची कापड मुतून निस्ता बाला खच केला न त्यानं. रातभर बारडते. बाल आमचं रातभर वरडतंय तसंच. हा, का रडतो बरं? काय होतंय काय त्याला? काय नाही, कोकलत डोळ्यात अंधार साठला की गप दिसतंय. फोटोवाल्या, तू माझा फोटो काढला होता ना, यशाला लई आवडला बर का. असं का? अरे अरे थांब थांब, जाऊ नको थांब, आलोच. आणि हे काय, तू कुणीकडे चाललीस? अरे हे घे, माझं यश नाही खायचं. तू घे, खा रे बाबा. अगं मला नको, तूच खा. मला कशाला, दात पक्क नाही मला. हे बघ, मोडला न सगळा, यशाचा पण मोडला. तू खा, खा रे बाबा, खा. साजू, अगं तू इतकी चांगली आहेस आणि गावातले लोक तुला का त्रास देतात ग? साजू, तू असं कर ना, तू, तुझा यशा, तू बाळा, सगळे चला एकदा माझ्या घरी. नको बा, माझं झोपडाच मला बरा. गाव नको न काय नको. यशा जायचा पहिल्यासारखा निघून. साजू, हा, आता नाही जायचा. माझ्या डोल्यावर आहे ना तो. अगं हे गावातले लोक तुला दगड का मारतात ग? ये बघ, कपालावर शेलत्याच्या पोरांना धोंडा घातला व माझ्या डोसक्यात. नाही दुखत मला. मी काय नाही केला. खरं खरं मी काय नाही केला. माझ्या बालासाठी, माझ्या यशासाठी खायला धुंडाया गेले होते. त्याच्या दारात एक पेरू होता पडलेला. तो घेतला तर धोंडा घातला माझ्या डोसक्यात. या बघ, रगत आला, लाल लाल रगत. फोटोवाल्या, तुझा रगत कसं रे फोटोवाल्या? लाल. आणि या लोकांचं रगत बी लालच आहे ना. मग त्या शेलत्याच्या पोराच्या टाकुऱ्यात धोंडा घातला तर त्याला येईल लाल रगत. त्याला दुखल, मला दुखलं तसा. हा, आलो र लेकरा माझ्या, आलो माझे सोन्यामत्या पाडसा लेकरा. काय पाहिजे बालाला? पाणी पाहिजे बालाला. आत्ता आणतो र बाला. पाणी पाजती वो बालाला. बरं, पाच दे त्याला, पाणी दे. फोटोवाल्या, लेकराला पाणी पाजताना बघूच नाही. तिकडे बघ. तिकडं का बरं? दृष्टवती ना, म्हातारी सांगायची वो, लेकराला पाणी पाजताना बघूच नाही. तिकडे बघ. बरं, घे इकडे बघतो. साजू, अगं तू काय करतेस? कसं पाणी ओततेस? असं बाळाला पाणी पाजतात? फोटो काढणार तुला काय कारण? हा, माझं लेकरू मी पाणी पाजन, कसं मी पाणी पाजन? हा, चल हो तिकडं. तुझा रगत काढतो वो मी, लाल लाल रगत काढतो. हो तिकडं. त्या प्रसंगानंतर मात्र मी खूपच अस्वस्थ झालो. साजूच्या भावविश्वाचा तळ बघायचं मी अगदी मनोमन ठरवून टाकलं. तिच्या झोळीत काय, तिचा बाळा कसा आहे, यशा, या सगळ्यांना मला पाहायचं होतं. पण साजू तिथं असताना ते शक्यच नव्हतं.
एके दिवशी संध्याकाळी गावात साजू पुढे आणि मुलं मागे तिला वेडावत दगड मारत पळताना मला दिसली. एकदम माझ्या लक्षात आलं, म्हणजे आता या क्षणी साजूच्या झोपडीत मला डोकावता येईल. मी पळत जाऊन टॉर्च घेतला आणि धावतच तिच्या झोपडीकडे गेलो. नको 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 नको. लाल लाल रगत काढतो बाबी, तुझा लाल लाल रगत काढतो, लाल लाल रगत काढतो तुझा. उत्कृष्ट अभिनय करू शकतात. दिग्दर्शिका सीमा गोरे यांना मी स्टेजवर येण्याची विनंती करते. सीमा गोरे कुठून येते? काय मेकअप चेंज करायला गेला का काय? म्हणा की मी देते. सीमा गोरे यांचे आम्ही सर्वांतर्फे आभार मानून त्यांना हा पुष्पगुच्छ अर्पण करतो. आणि आता आपल्यासमोर राजीव मुंडे यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. राजीव मुंडे. राजीव मुंडे स्टेजवर आल्यावर रायफलचा रिझल्ट काढण्यात येणार आहे, तेव्हा कृपा करून कोणीही जाग्यावरून उठू नका. त्याच्यानंतर लगेचच दुसरी एकांकिका सुरू होणार आहे. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर बसून घ्या. धन्यवाद. नमस्कार. रसिक जन हो, नमस्कार. गेले 2 दिवस आपण एका निराळ्याच वातावरणात वावरतो आहोत. जणू काही या 4 भिंतींच्या आत आपण दुसरा महाराष्ट्रच निर्माण केलाय. काव्य, संगीत, नाट्य इत्यादी मराठी साहित्य आणि कलांचा आपण मुक्तपणे रसास्वाद घेतला आहे. आजची सकाळ आहे एकांकिकांची. काहीशा निराळ्या वाटेने जाणारी साजू ही पहिली एकांकिका आपल्याला निश्चितच आवडली असेल. आता आपल्यापुढे सादर होत आहे कलाभवन फिलाडेल्फिया निर्मित एक नृत्यनाटिका क्षण एक पुरे प्रेमाचा. मीना नेरुरकर या नावाची उत्तर अमेरिकेतील रसिक प्रेक्षकांना ओळख करून देण्याची खरं तर आवश्यकता नाहीये. मीना नेरुरकर आणि त्यांचे साथी कलाकार गेली अनेक वर्ष नृत्यांचे, नाटकांचे प्रयोग अतिशय उत्साहाने करत आहेत. त्यांच्या सुंदरा मनामध्ये भरली या नृत्यनाट्याने अवघ्या अमेरिकेतील मराठी भाषिकांना वेड लावलं. इतकंच नव्हे तर भारताचा दौरा ते प्रचंड यशस्वी करून आले आहेत. महाराष्ट्रातील नृत्य आणि संगीताच्या क्षेत्रातील जाणकार आणि दर्दी प्रेक्षकांनी तसेच कलावंतांनीही त्यांचा या क्षेत्रातील अधिकार मान्य केला आहे. अमेरिकेतल्या या अत्यंत गतिमान आयुष्यात आपल्या आवडीच्या गोष्टींसाठी वेळ देणं किती कठीण असतं हे आपण सर्व जाणता. मीनाताई या स्वतः व्यवसायाने डॉक्टर आहेत आणि तरीसुद्धा आपल्या व्यस्त जीवनक्रमातून वेळ काढून त्या हा छंद जोपासत आहेत. यावरून त्यांचे रंगभूमीवरचं प्रेम किती उत्कट आहे हे दिसून येतं. प्रेम प्रेम हा 2 अक्षरी मंत्र युगानुयुगांपासून माणसाला मोह घालीत आला आहे. त्यापासून
देवादिकांनाही सुटका मिळालेली नाही. मग तुम्हा आम्हासारख्या सामान्य जीवांची काय कथा? प्रेमाचे अनेक रंग आहेत. प्रियकर व प्रेयसी यांच्यातील मुग्ध प्रणय भावना, माता व तिचं दूध पितं तान्हुलं यांच्यातील स्नेहल वात्सल्य आणि भक्त व परमेश्वर यांच्यातील अतूट भक्तिभाव, या सर्व एकाच प्रेमाच्या विविध छटा आहेत. असं हे प्रेम जेव्हा वैश्विक पातळीवर जातं तेव्हा ते अतिशय महान होतं, निर्मळ होतं. स्थलकालाची बंधनं ओलांडून जातं. भौतिकतेच्या सीमा त्याला स्पर्श करू शकत नाहीत. पृथ्वीच मग प्रेयसी बनते अन सूर्य प्रियकर. असं प्रेम आयुष्यात लाभणं हा एक दिव्य अनुभव असतो. अशा प्रेमाच्या उल्याशा स्पर्शातही आयुष्य बदलवून टाकण्याचं सामर्थ्य असतं. हजारो लाखो मरणे यातना सोसण्याचं तो बळ देतो. आणि म्हणूनच कुसुमाग्रजांनी म्हटलं आहे, क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षाव पडो मरणांचा. तर आता पहा कलाभवन निर्मित क्षण एक पुरे प्रेमाचा. नमस्कार. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षक यांना सादर वंदन करून सहर्ष सादर करत आहोत क्षण एक पुरे मिलनाचा, अर्थात विरहगाथा वसुंधरेची. युगाभागमी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीच्या याचना. गळ लागा नारदाच्या भरीस पडून, आपल्या प्रियपतीला सूर्याला सोडून अवकाशात उतरलेली पृथ्वी अर्थात वसुंधरा. ग्रहताऱ्यांच्या व ऋतुराजांच्या भूलभुलैयात हरवलेली वसुंधरा. चंद्राच्या लागट सलगीवर संतापलेली वसुंधरा. शनिमंगळाच्या शापाने सूर्याला कायमची पारखी झालेली वसुंधरा. आणि गुरुच्या उशापाने मिळालेल्या सूर्यनारायणाच्या मिलनासाठी आसुसलेली वसुंधरा. लेखिका नेत्रा साठे, संगीत केदार पंडित व अरुण पुराणे. कलाकार फिलाडेल्फिया आणि न्यूजर्सी भागातील 22 गुणी कलावंत. आणि वसुंधरेच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका मीना नेरुरकर. कलाभवन सहर्ष सादर करीत आहे कवी कुसुमाग्रजांनी अमर केलेल्या वसुंधरेची विरहगाथा, क्षण एक पुरे मिलनाचा. क्षण एक पुरे मिलनाचा. कटीवर घेऊन कलश दवाचा, करुणी सिंचन दाही दिशांना. उषा सुंदरी स्वागत करते, वसुंधरा अन रविराजाचे. वसुंधरा अन रविराजाचे.
तुम्हासी हे दिन भास्कर आशिष मज द्यावा, आशिष मज द्यावा. भक्तश्रेष्ठा आर्य मुनिवरा, स्वर्गलोक आणि अवकाशांती क्षेमकुशल आहे ना? अवचित तुझला आज पाहुनी क्षणभर शंकित झालो मनमनी. भविष्यातल्या आपत्तीची छाया झाकळीते मना. तुम्हीच देवा प्रकाशदाता, तुम्हीच देवा प्रकाशदाता. ज्ञात तुम्हासी सकल सुवार्ता, सकल सुवार्ता. तुम्हीच देवा प्रकाशदाता. शरण तुम्हा प्रति येता भावा, शरण तुम्हा प्रति येता भावा. अज्ञानाचा नाश अनंता, नाश अनंता. तुम्हीच देवा प्रकाशदाता, तुम्हीच देवा प्रकाशदाता. आर्य वंदे. या लोकीची परलोकीची त्रिखंडातली सुखे मिळावी तुला निरंतर. मला मी वसुधा मी प्रियर्थांगी जगन्नियंत्या विभाकराची. मी वसुधा मी प्रियर्थांगी जगन्नियंत्या विभाकराची. त्रिभुवनावघे चरणी माझ्या, त्रिभुवनावघे चरणी माझ्या. मला सुखाची काय कमी, मला सुखाची काय कमी, मला सुखाची काय कमी. भोळी ग भोळी, जे तुझं दिसते जे तुझं कळते केवळ ते सुख तुझी आपाशी. परंतु नवखे तुला एक जग, परंतु नवखे तुला एक जग. दर्शन ज्याचे नशिबी नाही. वंचित तू त्या नेत्र सुखा, विसर विसर त्या अमित सुखा, विसर विसर त्या अमित सुखा. अग विसर विसर त्या अमित सुखा. असे कोणते दृष्टी सुखन, असे कोणते जगते अद्भुत. जान देखिले मी तर अजुनी, सुख जे वंचित माझ्या पासुनी. सौख्याला ज्या जग जे फुलले कसे कळावे तुला त्यातले. विश्व अनोखे तू न पाहिले या सीमांच्या पार राहिले. पाहिलेस का तारांगण तू नक्षत्रांचे, पाहिलेस का चमचमणारे जगचंद्राचे. ते तारांकित नभोमंडल, त्या उल्का चटक चांदण्या. नवरत्नाचा खजिना जणू हा धनपतीने सांडला, नवरत्नाचा खजिना जणू हा धनपतीने सांडला. अंधाराच्या जगता माझी तुला
रत्नांचा खजिना पाहिन तो रत्नांचा खजिना पाहिन मी अंधार नाथ मला जायचे या विश्वाच्या पार त्या रत्नाची करुणी मेखला त्या रत्नाची करुणी मेखला नक्षत्रांचा गळे सरगळा नक्षत्रांचा गळे सरगळा केसांमधुनी माळीन म्हणते केसांमधुनी माळीन म्हणते चमचमणारा हार नाथ मला ओ नाथ मला ओ नाथ मला जायचे या विश्वाच्या पार या विश्वाच्या पार या विश्वाच्या पार हा मोह प्रियतमे सोड सखे हा मोह प्रियतमे सोड सखे नख शिखांत तेजाने नटलिस रत्न सुवर्णा मोती कल्यालिस तरीही कानच हौसही फिटली तरीही कानच हौसही फिटली तुझ काय म्हणावे वसुंधरे हा मोह प्रियतमे सोड सखे हा मोह प्रियतमे सोड सखे अधीर सख्या मी बघण्या ते जग अधीर सख्या मी बघण्या ते जग आनंदाचे लुटण्या ते क्षण नकोस अडवू मला नृपाला नकोस अडवू मला नृपाला पुरवी हौसही एक कृपाला अधीर सख्या मी बघण्या ते जग अधीर सख्या मी बघण्या ते जग सखे ही वाट नव्हे ग परतीची शांत सुखाच्या परमलयाची त्या मायावी मोह जगाचा अंत असेल केवळ प्रलयाचा केवळ प्रलयाचा आणि नको ते घडले नियतीचे खेळ असे रंगले सोडून मी सख्याला सखी उतरली अन झाली पारखी उतरली झाली पारखी
शिशिराला त्या पुढे लोटुनी झाला पसार हेमंता. ह्या शिशिराची तऱ्हाच न्यारी, थंड झोत वाऱ्याचे उडवी. ह्या झाडांच्या त्या झाडांच्या तोडुनी पानांच्या शाली. थंड शिरशिरी उरी दाटली, उभारला काटा शरीरी. संगे घेऊनी अग्निशलाका, संगे घेऊनी अग्निशलाका. सख्याची उष्ण स्पंदने सुखावली ती उसासली ती मिठीत सख्याच्या विसावली ती, मिठीत सख्याच्या विसावली ती.
वरुण राज हा दौडत आला. कडकडाट त्या वीज परीचा, गडगडाट त्या कृष्ण ढगांचा. सरसर आल्या सरी वर सरी सरी वर सरी सरी वर सरी. भिजुनी चिंपती झाली जलपरी, भिजुनी चिंपती झाली जलपरी. शरदाच्या आगमनाची चाहुल कळली नाही तिला. पूर्ण चंद्र तो मोहनी गेला, पाहुनी त्या लावण्यमयीला. विसरून गेला खेळ एक तो, प्रियाराधना करू लागला. रूपवती तू कनककांता, रूपवती तू कनककांता. लाजू नको ग अशी एकांता, लाजू नको ग अशी एकांता. रूपवती तू कनककांता. मोहुनी गेलो तुझ्या रूपावर, तुझ्या वाचुनी व्यर्थ ग जीवन. ये अशी ये जवई सखे, जवई सखे. रूपवती तू कनककांता, रूपवती तू कनककांता. लाजू नको ग अशी एकांता, लाजू नको ग अशी एकांता. रूपवती तू कनककांता, रूपवती तू कनककांता. श्रेष्ठ नराची, मी भार्या श्रेष्ठ नराची. जगन्नियंत्या प्रभाकराची, जगन्नियंत्या प्रभाकराची. जाते ज्याच्या क्षणिक दर्शने, जाते ज्याच्या क्षणिक दर्शने. तुझे वेगळी वैभव सने, क्षणात जाईल उतरोनी, क्षणात जाईल उतरोनी. हो दूर दूर रे रजनीकांता, दूर दूर रे रजनीकांता. छेडू नको तू मज एकांता, छेडू नको तू मज एकांता. सोडून दे रे अभिलाषा, सोडून दे रे अभिलाषा. मी भार्या श्रेष्ठ नराची, मी भार्या श्रेष्ठ नराची.
आलिस सोडून सखा परदेशी आलिस सोडून सखा परदेशी विसर तयाला विसर सखी आलिस सोडून सखा परदेशी निकट तुझा मी आतुर मिलना निकट तुझा मी आतुर मिलना चारु गात्रिये पुरव कामना चारु गात्रिये पुरव कामना तप्त सूर्य तो सदैव तापट तप्त सूर्य तो सदैव तापट कोमलांगी तू सुंदर नाजूक कोमलांगी तू सुंदर नाजूक अनंत चटके सोसुनी अंगी अनेक चटके सोसुनी अंगी काजळे लग काया कुसुमांगी काजळे लग काया कुसुमांगी चंदना परी शीतल होनी दाह तुझा मी शमवीन ये तनवंगी ये मृदुलांगी पल्लविते तू ये मांगी मलिन मम काया
मदांध गर्वित बाले अज्ञान म्हणू की अहंकार गे ग्रहतार्यांचा नवी मुकुटमणी हा चंद्र आज तुझ खाली मागणी अव्वे रुनया आर्जवाला अवमानिलेच तारकाधिपतीला लक्ष लक्ष ताऱ्यांच्या संगे युगा युगांतरी सुखे नांदलो कुणी न आजवरी कुणास वदिले कधी न ढळली शांती आजवरी कशी उतरलीस अवकाशातून लावण्याचा दिमाख दावून भुलविलेस भोळ्या चंद्राला भुलविलेस भोळ्या चंद्राला भुलविलेस भोळ्या चंद्राला आणि अचानक उचलून सुड झिडकारून त्या प्रेमवीराला अपशब्दांची केली सपखरण जिवंतपण जणू आले मरण मी मंगळ ताऱ्यांचा अधिपती आज देत असे शाप तुला त्या सूर्याच्या ज्या प्रेमाचा गर्व दाविसी वसुधे तू त्या रवीच्या भेटीसाठी जन्म जन्म भरी झुरशील तू तडफड फडफड करशील तू बळबळ व्याकुळ होशील तू वनसृष्टीच्या अंतावेरी त्या रविलानच भेटशील तू त्या रविलानच भेटशील तू त्या रविलानच भेटशील तू नारायण 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 हे काय म्हणावे वसुंधरे रुदन असे की अश्रू झरे अश्रूंचे हे 7 समिंदर करतील ग उत्पात भयंकर आवर आवर या अतिरेका ना तरी बुडशील तुझ्याच आसवी अघटित घडले कसे मुनिवरा अघटित घडले कसे मुनिवरा नाथ असुनिया अनाथ झाली नाथ असुनिया अनाथ झाली आज कशी वसुंधरा वसुंधरा अघटित घडले कसे मुनिवरा अघटित घडले कसे मुनिवरा या किमयेचा मोह घालुनी दुःखाच्या खाईत
कसे मुनिवरा. दोष नको ग देऊ मजला, मी तर केवळ नाम मात्र पण खेळ विधीने केला. रविराजाच्या प्रेमाचा तुझ गर्व अतिव जाहला, त्या गर्वाच्या ऱ्हासासाठी शाप तुला ग जडला. मज नाही रायचे ह्या तारांगणी, मज नाही रायचे ह्या तारांगणी. नकोत ग्रहण नको चांदणी, पाहिले नृत्य त्या वीज परीचे, देखिले प्रभाव ऋतुराजांचे. आणि पाहिले रौद्र रूप त्या क्रोधित गर्वित मंगळ शनीचे. छेड काढूनी वेढू पाहतो, लागट लंपट चंद्रकांत तो, लागट लंपट चंद्रकांत तो. मज घेऊनी चल तू त्या पूर्वेला, घेऊनी चल तू त्या पूर्वेला. रविराज प्रिय सखा जिथे बैसला, रविराज प्रिय सखा जिथे बैसला. नारायण नारायण, अशक्य तेथे जाणे आता, अशक्य तेथे जाणे आता. विसर सख्याला रविकर कांता, विसर सख्याला रविकर कांता. हा शाप शनीचा ताप ग वसुधे, शाप शनीचा ताप ग वसुधे. स्वर्गधरेचे तुटले नाते, स्वर्गधरेचे तुटले नाते. काय म्हणू मी या दैवाला, प्रिया वीणनच अर्थ जिण्याला, प्रिया वीणनच अर्थ जिण्याला. नारायण नारायण, मार्ग एक मज दिसतो आहे. कुठे मुनिवरा, कुठे मार्ग तो. ह्या तारांगणी एक सद्गुरु, ग्रहा माझी ग्रह एकमेव गुरु. जात्याच्या शरणी विनवुनी त्याला भाकुनी करुणा. माग क्षमा त्या क्षमाशील मना, पाठवेल ना विन्मुख तुझला. देईल तुझ अनुदान वसुधे, देईल तुझ अनुदान. नारायण नारायण, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू
वसुधे, हे जगन्माऊली, व्यथा तुझी ती कळली मजला. मान्यसे मज तू नच दोषी, परंतु शब्दा मधुनी तुझिया अहंकार गर्वाची दाटी, खंडित करण्या अहंकार तव भोग उमटले तुझ्या ललाटी. बघुनी तुझी ही विरह वेदना, द्रवेल मन ही पाषाणाचे. सह्य करीन मी शाप ताप हा, दान देऊनी उशापाचे. मिळेल जरीना रवी सहजीवन, होईल नित तरी त्याचे दर्शन. रवी किरणांच्या स्पर्शामधुनी भेटशील तू तुझ्या सख्याला. वर्षा मागून वर्षे जातील, युगा मागुनी युगे लोटतील. तुझ्या तपाच्या सामर्थ्याने एकदाच पण होईल मिलन. होईल मिलन. होईल मिलन. तथास्तु. भास्करा वंचना किती का
मागुनी